विद्यार्थी मित्रांनो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटरच्या आपल्या या ऑनलाईन सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आन्सर रायटिंग प्रॅक्टिस म्हणजेच उत्तर लेखनाचा सराव तो नक्की का गरजेचा आहे आणि मग त्याची सुरुवात नक्की कुठून आपण केली पाहिजे या अनुषंगाने संपूर्ण चर्चा करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीलाच आपल्याला माहिती आहे की आपली एमपीएससी किंवा यूपीएससी या दोन्ही परीक्षांमध्ये आपल्याला 3 टप्पे आहेत। पूर्व परीक्षा जी आहे ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची आहे, ज्याच्यामध्ये एमसीक्यूज असतात आणि 4 ऑप्शन असतात। ते 4 ऑप्शन पैकी आपल्याला एक करेक्ट ऑप्शन चूज करायचा आहे। त्या परीक्षेची डिमांड वेगळी आहे। आपण मुख्य परीक्षेकडे गेलो तर मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आहे आणि त्यामुळेच आपल्याला विस्तृत स्वरूपात उत्तरं लिहावी लागतात। आता उत्तरं लिहावी लागतात म्हणजे वाचन देखील तेवढ्याच प्रमाणात आपल्याला करावं लागतं आणि दोन्हीचा समन्वय साधून आपल्याला चांगली उत्तरं लिहावी लागतात, प्रभावी उत्तरं लिहावी लागतात, तरच आपल्याला मुख्य परीक्षेमध्ये चांगले गुण मिळू शकतात। तिसरा टप्पा असतो तो मुलाखतीचा। आता मुलाखत म्हटलं की आपली पर्सनॅलिटी, आपण बोलतो कसे, आपण एखाद्या प्रश्नाला रिस्पॉन्ड कसे करतो आहोत, आपले विचार काय आहेत, या सगळ्या गोष्टींचं इव्हॅल्युएशन जे आहे ते मुलाखतीच्या टप्प्यामध्ये होत असतं। आज आपण यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे तो म्हणजेच मुख्य परीक्षेचा टप्पा आणि या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आवश्यक जे काही तयारी करायची आहे, ज्याच्यामध्ये जसं वाचन आहे त्या वाचनाच्या तुलनेतच तितक्याच मूल्याचं दुसरा एक टास्क आहे तो म्हणजे आन्सर रायटिंग। या आन्सर रायटिंग वरती आपण आज भर देणार आहोत। आपल्या आजच्या सेशनचं टायटलच आहे आन्सर रायटिंग, सुरुवात केव्हा आणि कशी। आता हे टायटल देण्यामागचं कारण देखील एक महत्त्वाचं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना तयारी करायची असते किंवा बरेच विद्यार्थी तयारी करत असतात, मात्र ही तयारी करत असताना ते चुकीच्या पद्धतीने तयारी करतात। चुकीच्या पद्धतीने म्हणजे त्यांची पद्धत बरोबर असते पण ते पूर्णपणे बरोबर नसते, कारण ते केवळ वाचनाच्या मागे लागतात। त्यांचं मत असं असतं की मला अगोदर संपूर्णपणे सगळा अभ्यासक्रम वाचून पूर्ण करायचा आहे आणि मग मी आन्सर रायटिंग करणार आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला केवळ जीएसचा विचार केला तर आपल्याला 13 सब्जेक्टचा अभ्यास करायचा आहे। ऑप्शनल वेगळा आहे, एसएचा अभ्यास वेगळाच आहे आणि मग या सगळ्यांचा अभ्यास करत असताना हे सगळं कंप्लीट झाल्यानंतर आन्सर रायटिंगसाठी आपल्या किती लक्षात राहणार आहे याचा देखील आपण विचार करणं गरजेचं आहे। आणि त्याच्यामुळं या आन्सर रायटिंगची सुरुवात नक्की कधी करायची आहे आणि कशी करायची आहे हे आजच्या सेशनमध्ये आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। सुरुवातीलाच आपण परीक्षेचा अभ्यासक्रम जर पाहिला, मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रमाचा प्रामुख्याने आपण विचार केला तर मुख्य परीक्षा ही 3 सेक्शन मध्ये डिवाइड होते। मुख्य परीक्षेमध्ये आपल्याला पहिला सेक्शन आहे तो म्हणजे जीएसचा सामान्य अध्ययन असं आपण म्हणतो। या जीएसचे आपल्याला 4 पेपर आहेत। प्रत्येक पेपरचं वेटेज आहे 250 गुणांचं, म्हणजे 1000 गुणांसाठी आपल्याला जीएस आहे। पुढचा सेक्शन आहे तो म्हणजे ऑप्शनल, ज्याला आपण मराठीमध्ये वैकल्पिक विषय असं म्हणतो। आयोगाने आपल्याला एक सूची दिलेली असते आणि त्यातून आपल्याला आपला ऑप्शनल चूज करायचा असतो। हा ऑप्शनल जो आहे तो एकमेव असा घटक आहे की जो आपण स्वतः निवडायचा आहे। बाकीचे घटक किंवा बाकीचे विषय मात्र आयोग आपल्याला देत असतं। ऑप्शनलचे 2 पेपर असतात आणि ऑप्शनलचे 2 पेपर हे आपल्याला 500 गुणांसाठी आहेत। जीएस 1000 गुणांसाठी, ऑप्शनल आहे 500 गुणांसाठी आणि पुन्हा आहे एस्से, हा देखील एक पेपर आहे 250 गुणांसाठी। ओव्हरऑल आपण जर या 3 सेक्शनचा विचार केला तर आपली मुख्य परीक्षा होते 1750 गुणांची। मुख्य परीक्षा 1750 गुणांची म्हणजे मुख्य परीक्षेचं जर वेटेज आपण पाहिलं तर ते खूप मोठ्या प्रमाणात वेटेज आहे। आणि हे 1750 पैकी आपल्याला किती गुण मिळणार हे कशावरती ठरतं विद्यार्थी मित्रांनो? हे ठरतं आपल्या आन्सर शीट वरती। कशावरती ठरतं? आन्सर शीट। कारण ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची आहे आणि डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षेमध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कशा पद्धतीने लिहिलेली आहेत याच्यावरती तुम्हाला त्या प्रश्नाला असणारं वेटेज, त्या वेटेज पैकी तुम्हाला किती मार्क्स मिळणार, किती गुण मिळणार हे ठरणार आहे की तुम्ही त्या उत्तरपत्रिकेमध्ये काय लिहिलेलं आहे। आता 1750 पैकी आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे, कारण आपलं टार्गेट ठरलेलं आहे। प्रत्येकाचं वेगळं टार्गेट आहे। कोणाला आयएएस व्हायचंय, कोणाला आयपीएस व्हायचंय, कोणाला
एमपीएससीचा विचार केला तर डेप्युटी कलेक्टर आहे, डीवायएसपी आहे किंवा इतर पोस्ट आहेत. प्रत्येकाची ड्रीम पोस्ट वेगळी आहे आणि प्रत्येक पोस्टचा कट ऑफ वेगळा आहे. IAS व्हायचं असेल तर निश्चितच आपल्याला 45 ते 50% म्हणजेच 1750 पैकी निम्मे गुण आपल्याला मिळवावे लागतील आणि त्यासाठी या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला लढाई जी आहे ती खूप मोठी लढाई आपली असणार आहे. आणि त्यामुळं आन्सर रायटिंग प्रॅक्टिस हा एक महत्वाचा टास्क जो आहे तो आपल्या दृष्टिकोनातून आहे. आता आपण या जीएसचं थोडक्यात एक पाहूयात की जीएसचे जे काही 4 पेपर आहेत त्या जीएसच्या 4 पेपरचा विस्तृतपणे आपण अभ्यास करूयात, जेणेकरून तुम्हाला आन्सर रायटिंग हा जो काही सराव आहे उत्तर लेखनाचा किंवा आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस याच्याबद्दलचं आकलन तुमचं अजून वाढेल. तो टास्क का महत्वाचा आहे हे तुमच्या अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर याच्यामध्ये जीएसचे जे काही 4 पेपर आहेत हा प्रत्येक पेपर 250 गुणांसाठी आहे. हे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं. आता 250 गुणांसाठी आपल्याला किती प्रश्न असतात तर 250 गुणांसाठी आपल्याला 20 प्रश्न विचारले जातात. आता 20 प्रश्न आहेत, 250 गुण आहेत, पण या 250 गुणांसाठी किंवा या 20 प्रश्नांसाठी आपल्याला 2 गोष्टींचं लिमिट आहे. एक आहे वेळेचं लिमिट आणि दुसरं आहे शब्दांची मर्यादा. वेळेची मर्यादा म्हणजेच आपल्याला 3 तास एवढा कालावधी जो आहे तो या पेपरसाठी एक पेपरसाठी असतो जीएसच्या. आणि याच्यासाठी शब्द मर्यादा जी आहे 4000 शब्दांमध्ये आपल्याला हा पेपर कंप्लीट करावा लागतो. आता 4000 शब्द कसे तर 20 प्रश्नांपैकी 10 प्रश्न जे आहेत ते 150 शब्दांच्या मर्यादेमध्ये आणि 10 प्रश्न 250 शब्दांच्या मर्यादेमध्ये आपल्याला लिहावे लागतात. आणि याच्यामध्ये हे 10 प्रश्न 10 मार्काचे प्रश्न आणि 15 गुणांचे प्रश्न असे मिळून 250 मार्क जे आहेत हे 20 प्रश्नांना मिळून हे 250 मार्क आपल्याला इथं मिळणार आहेत. आता बघा 3 तास आणि 4000 शब्द याला अजून आपण थोडं मायक्रो लेवलला पाहिलं तर 180 मिनिट आणि पुन्हा 4000 शब्द. इथं प्रश्न किती आहेत 20 प्रश्न, 180 मिनिट आणि 4000 शब्द. या सगळ्याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर एका प्रश्नाला आपल्याला मिळतात सरासरी 9 मिनिट. 9 मिनिटांमध्ये आपल्याला एक प्रश्न जो आहे तो लिहावा लागेल. सरासरी आपण विचार करूयात, कारण पुन्हा 150 शब्द मर्यादा आणि 250 शब्द मर्यादा याचा विचार केला तर पुन्हा ते कमी जास्त होतं. पण सरासरी 20 प्रश्न आणि 4000 शब्द यांचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर निश्चितपणे आपल्याला 9 मिनिट जे आहेत तर ते 9 मिनिट एका प्रश्नासाठी मिळतात. दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर एका मिनिटामध्ये साधारण आपल्याला 22 ते 23 शब्द जे आहेत ते लिहावे लागतात. 22 ते 23 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आपला रायटिंगचा स्पीड जो आहे तो किती चांगला असला पाहिजे किंवा आपल्याला हे 20 प्रश्न 3 तासांमध्ये म्हणजेच 180 मिनिटांमध्ये जर लिहायचे आहेत तर आपल्याला उत्तर लेखनाला किती गांभीर्याने घ्यावं लागेल याचं एक कॅल्क्युलेशन आपल्याला या सगळ्या आकडेवारीवरून लक्षात येतं. आता ही फक्त आकडेवारी झाली, ही झाली शब्दांची मर्यादा आणि ही झाली वेळेची मर्यादा. पण दुसरीकडे आपल्याला उत्तर लेखनाचं महत्व अजून देखील जाणून घ्यायचं आहे. कारण केवळ शब्द आणि वेळेची मर्यादा पाळून आपल्याला चालणार आहे का? आपल्याला चांगलं लिहायचं आहे, प्रभावी लिहायचं आहे, प्रश्नाची गरज पूर्ण करणारं लिहायचं आहे आणि त्यालाच मार्क्स हे जास्त मिळणार आहेत. सोबत शब्दांची आणि वेळेची मर्यादा पाळायची आहे. तर हे उत्तर लेखनाचं महत्व थोडक्यात आपण समजून घेऊयात आणि त्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ही का गरजेची आहे. मग त्यानंतर आपल्याला समजून घेता येईल की आन्सर रायटिंग प्रॅक्टिस एवढी गरजेची आहे तर त्याची सुरुवात आपण कुठून केली पाहिजे आणि सुरुवात कशी केली पाहिजे. आता याचं महत्व जाणून घेण्यासाठी आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस का गरजेची आहे. तर त्याचा पहिला मुद्दा आहे प्रभावी लेखनासाठी. वेळेची मर्यादा आहे, शब्दांची मर्यादा आहे. केवळ एवढ्याच मर्यादा आपण पालन केलं, केवळ या मर्यादेमध्येच आपण लिहत गेलो तर आपल्याला जास्त मार्क मिळणार आहेत का, चांगले गुण मिळणार आहेत का? तर नाही. ज्यावेळेस आपण प्रभावी लिहू म्हणजे उत्तर जे आहे ते आपलं प्रभावी मांडणी असेल, चांगल्या प्रकारे आपण एक्सप्लेन केलेले असेल, आपले विचार आणि त्या प्रश्नाची गरज या दोन्हीचा समन्वय साधलेला असेल तर निश्चितपणे ते आन्सर प्रभावी ठरेल. आणि त्यासाठी आपल्याला उत्तर लेखनाच्या सरावातूनच आपण हे प्रभावी लेखन करायला शिकणार आहोत. त्यासाठी प्रभावी लेखनासाठी उत्तर लेखनाचं गरज जी आहे ती आपल्याला इथं असलेली दिसून येते. दुसरं आहे प्रश्नाची गरज पूर्ण करण्यासाठी.
एखादा प्रश्न विचारलेला आहे तर त्या प्रश्नामध्ये जो काही कॉन्टेक्स्ट विचारलेला आहे तो त्याच्या संदर्भातले मुद्दे मांडायचे की आपल्याला माहिती असलेले मुद्दे मांडायचे, याचा विचार होणं गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती असलेलं आपण मांडून आलो तर आपल्याला गुण मिळणार नाहीयेत. प्रश्नाला आवश्यक असणारे, प्रश्नाची गरज पूर्ण करणारे मुद्दे जर आपण मांडले तर निश्चितपणे आपल्याला जास्त मार्क्स मिळणार आहेत. आणि त्यामुळंच प्रश्नाची गरज पूर्ण करणारे लिहिण्यासाठी आपल्याला आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करायची आहे. पुढे आहे वेगळी मांडणी करण्यासाठी. आता वेगळी मांडणी म्हणजे नक्की काय हो? तर आता आपण पॉलिटीचं उदाहरण घेऊयात. पॉलिटी हा असा सब्जेक्ट आहे, एमपीएससी असो, यूपीएससी असो किंवा इतर कोणत्याही परीक्षा असो, या कोणत्याही परीक्षांसाठी पॉलिटी म्हटलं की आपण लक्ष्मीकांतचं पुस्तक वाचतो. किंवा काही ऑप्शनलचे सब्जेक्ट आहेत, मग प्रत्येक ऑप्शनल सब्जेक्टसाठी एखादा विशिष्ट क्लास ठरलेला आहे आणि त्या क्लासच्या नोट्स ज्या आहेत ते सगळेच फॉलो करतात. याचाच अर्थ त्या नोट्समध्ये किंवा एका पर्टिक्युलर पुस्तकामध्ये जो डेटा दिलेला आहे, जी संकल्पना मांडलेली आहे, जी उदाहरणं दिलेली आहेत, तीच उदाहरणं सगळ्यांच्या उत्तरामध्ये दिसणार आहेत. आणि सगळ्यांच्या उत्तरामध्ये तोच डेटा, तीच आकडेवारी, तीच उदाहरणं दिसली तर उत्तर चेक करत असताना चेक करणाऱ्या व्यक्तीला त्याच्यामध्ये काही वेगळे पण वाटत नाही. आणि मग ज्यांनी ज्यांनी अशी उत्तरं लिहिलेली आहेत या सगळ्यांना ऍव्हरेज मार्क्स मिळतात. आणि मग आपल्याला जर यांच्यापेक्षा चांगले मार्क्स हवे असतील तर आपल्याला मांडणी वेगळी करावी लागेल, आपल्याला वेगळी उदाहरणं द्यावी लागतील, आपल्याला वेगळ्या प्रकारे आपल्या उत्तराची संरचना करावी लागेल. आणि हे कशाने जमणार आहे? सरावाने जमणार आहे. आणि त्यासाठी ही वेगळी मांडणी करण्यासाठी उत्तर लेखनाचा सराव वेळोवेळी होणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये आपण हळूहळू इम्प्रूव्हमेंट करू. अगदी सुरुवातीला ज्ञात असणारे लिहू, पुढे जाऊन त्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करत करत आपली उत्तरं ही अतिशय वेगळी असतील, इतरांपेक्षा वेगळी तर असतील पण निश्चितपणे ती प्रभावी पण असतील. आणि त्यामुळे आपल्याला अधिकचे गुण त्याच्यामध्ये मिळतील. पुढे आहे ज्ञानाचे प्रकटीकरण. आपण जे काय वाचलेलं आहे, आपण जे काय समजून घेतलेलं आहे, आपल्याला जे काय ज्ञान अवगत झालेलं आहे, हे ज्ञान मांडण्याची संधी ही आपल्याला उत्तर लेखनाच्या सरावामधून मिळते. मी अनेक विद्यार्थी पाहतो की ज्यांचा अभ्यास खूप चांगला असतो, जे खूप हुशार असतात, मात्र ज्या वेळेस त्यांना लिहायचं आहे त्यावेळेस त्यांना ते लेखन करता येत नाही. कारण उत्तर लेखनाचं कौशल्य तेवढं अवगत झालेलं नसतं. नॉलेज खूप आहे, खूप चांगली माहिती त्यांच्याकडे आहे, पण ती कागदावरती उतरवता येत नाही. अशा अनेक विद्यार्थी आपण पाहतो. एखादा विद्यार्थी बोलण्यामध्ये खूप स्ट्रॉंग असतो, मात्र त्याचं रायटिंग कमी असू शकतं. एखादा विद्यार्थी वाचनामध्ये खूप त्याचा स्पीड असू शकतो, मात्र त्याला बोलताना अडचणी येऊ शकतात. प्रत्येकाचे काही असे कच्चे दुवे असू शकतात, काही स्ट्रॉंग पॉइंट असू शकतात. मग आपल्याकडे जर आन्सर रायटिंगच्या संदर्भामध्ये किंवा रायटिंग हा जर आपला वीक पॉइंट असेल तर त्यामध्ये आपल्याला इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर निश्चितपणे आपल्याला काय करावं लागेल? आन्सर रायटिंग प्रॅक्टिस निश्चितपणे करावी लागेल. पुढे आहे वेळेचे व्यवस्थापन. सुरुवातीलाच आपण पाहिलं 3 तास म्हणजेच 180 मिनिट आपल्याकडे आहेत, 20 प्रश्न आहेत, साधारणपणे 4000 शब्द आपल्याला 180 मिनिटांमध्ये लिहायचे आहेत. मिनिटाला 22 ते 23 शब्द आपल्याला लिहायचे आहेत. आणि नुसते लिहायचे नाहीत, प्रश्नाची गरज पूर्ण करणारं, प्रभावी लिहिणारं, त्याचबरोबर व्यवस्थित मांडणी असणारं आपल्याला लिहायचं आहे. समोरच्या व्यक्तीला इम्प्रेस करणारं लिहायचंय, कारण ती व्यक्ती इम्प्रेस झाली तरच आपल्याला मार्क्स अधिक मिळणार आहेत. आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्याला वेळेचं व्यवस्थापन हे देखील एक महत्वाचा मुद्दा या आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सगळे मुद्दे जे आहेत ते खूप गरजेचे आहेत. आणि या सगळ्या मुद्द्यांची पूर्ती ही आन्सर रायटिंग प्रॅक्टिसच्या माध्यमातून होणार आहे. आणि त्यामुळं आन्सर रायटिंग प्रॅक्टिसचं एक वेगळं महत्व आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्याला मुख्य परीक्षेची तयारी करायची आहे तर केवळ वाचून चालणार नाही, तर आपल्याला लिहावं सुद्धा लागेल. जेवढा वेळ आपण रिडिंगला देणार आहोत तेवढाच वेळ आपल्याला आन्सर रायटिंगसाठी द्यावा लागेल, रिव्हिजनसाठी द्यावा लागेल, काय चुका होत आहेत ते पाहावं लागेल, चुकांमधून शिकावं लागेल. आणि निश्चितपणे या आन्सर रायटिंगला आपल्याला गांभीर्यानं घ्यावं लागेल. त्यामुळं या आन्सर रायटिंगचं महत्व तुम्हाला निश्चितपणे समजलेलं असेल. आता तुम्ही म्हणाल, सर आन्सर रायटिंगचं महत्व आम्हाला समजलं, आम्हाला लक्षात आलं की आन्सर रायटिंग हे का गरजेचं आहे. मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून 1750 पैकी जर जास्तीत जास्त गुण घ्यायचे असतील तर आपली आन्सर शीट ही अतिशय
प्रभावी, अतिशय चांगले असणं गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हाला आन्सर रायटिंगचं महत्व कळालंय. पण आन्सर रायटिंगची सुरुवात आम्ही करू कधी, हा आजच्या डिस्कशनचा आत्मा किंवा कोर म्हणू शकतो आपण. आन्सर रायटिंगची किंवा उत्तर लेखनाची सुरुवात नक्की केव्हा केली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी सुरुवातीला सांगितलं की बऱ्याच विद्यार्थ्यांचा कल हा रिडिंगकडे असतो. त्यांना लक्षातच येत नाहीये की आपण जे काय वाचतो आहोत, आपल्याला जे काय आकलन होतं आहे, ते जर आपण सुरुवातीपासून मांडत गेलो तर निश्चितपणे आपण जे काय ग्रास्प झालेलं आहे ते आपल्याला व्यवस्थितपणे लिहिता येतंय का, त्याच्यामध्ये काही चुका होत आहेत का, मग चुका होत असतील तर ते इम्प्रूव्ह करता येतील का, या दृष्टिकोनातून विचार होणं आवश्यक असतं. मात्र आपण केवळ वाचतो आणि पुस्तक संपवण्याकडे आपला कल असतो. मग नुसतं वाचून चालणार आहे का, नुसतं पुस्तक संपवून चालणार आहे का, तर टॉपिक वाईज आपल्याला त्याच्यामध्ये स्पेसिफिकली गेलं पाहिजे. मग या आन्सर रायटिंगची सुरुवात आपण कधी करू शकतो किंवा केव्हा केली पाहिजे आयडियली, तर आन्सर रायटिंगची सुरुवात ही आपण बेसिक बुक्सचं जे काय रिडिंग करतो तेव्हापासून केली पाहिजे. आता बेसिक बुक्स म्हणजे कोणती पुस्तकं, तर याच्यामध्ये स्टेट बोर्ड, आणि दुसरीकडे आहे एनसीईआरटीची पुस्तकं. ही दोन पुस्तकं जी आहेत किंवा दोन हे जे काय सेक्शन्स आहेत याला आपण गांभीर्याने घ्यावं लागेल. तुम्ही जर एनसीईआरटीने स्टेट बोर्डची पुस्तकं सुव्यवस्थितपणे पाहिलीत, ती व्यवस्थित चाळलीत, तर तुमच्या लक्षात येईल आपल्या अभ्यासक्रमाचे जे काही घटक आहेत त्याच घटकांवर आधारित याच्यामध्ये खूप चांगले चॅप्टर दिलेले आहेत. हे स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी जी काय पुस्तकं आहेत याच्यामध्ये खूप चांगले फ्लोचार्ट दिलेले आहेत, याच्यामध्ये खूप चांगली इन्फॉर्मेशन दिलेली आहे, उदाहरणं खूप चांगली दिलेली आहेत आणि उदाहरणांच्या द्वारे आपल्याला संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. याच्यामध्ये महत्वाच्या फॅक्ट्स दिलेल्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं ही गव्हर्नमेंटने प्रकाशित केलेली ऑथेंटिक पुस्तकं आहेत, ऑथेंटिक सोर्स आहेत. म्हणून त्या सोर्सचा, त्या आकडेवारीचा, त्या उदाहरणांचा वापर आपण आपल्या उत्तर लेखनामध्ये खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि त्यामुळं आपल्या अभ्यासाच्या सुरुवातीचा टप्पा काय असतो, तर आपण सुरुवात करतो फाउंडेशन पासून, बेसिक पुस्तकांचं वाचन करण्यापासून. त्याच टप्प्यावरती आन्सर रायटिंगची सुरुवात केली पाहिजे. मग ती कशी केली पाहिजे, तर ज्या वेळेस आपण ही स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटीची पुस्तकं वाचणार आहोत त्यावेळेस आपल्याला संकल्पना चांगल्या समजणार आहेत, कारण उदाहरणांच्या मदतीने या संकल्पना समजावून सांगितलेल्या आहेत. आणि मग याच समजलेल्या संकल्पना ज्या वेळेस आपण एक एक चॅप्टर संपवत जाऊ, या चॅप्टरच्या मागे स्वाध्याय, त्यालाच एनसीईआरटीच्या पाठीमागे एक्झरसाइज नावाचा सेक्शन असतो, जिथं प्रश्न दिलेले असतात. ज्या काही संकल्पना आपण वाचलेल्या आहेत त्याच्यावरती आधारित त्या संकल्पना किंवा ते प्रश्न जर आपण सोडवायला घेतले तर निश्चितपणे हा कॉन्फिडन्स आपला वाढत 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 जाणार आहे. तसं पाहिलं तर 10वी 12वी पर्यंत आपण लिहितच आलोय, ग्रॅज्युएशनला सुद्धा आपण लिहिलेलं आहे. इथं मात्र डिमांड प्रश्नाची वेगळी आहे, कारण 10वी 12वी किंवा ग्रॅज्युएशन पर्यंत आपण पुस्तकातला डेटा जसाच्या तसा वाचायचो आणि जसाच्या तसा उतरवायचो, थोडक्यात पाठांतर करून ते आहे तसं प्रिंट करण्याचा प्रयत्न करायचो. इथं मात्र प्रश्नाची गरज ओळखून आपल्याला हा डेटा प्रोसेस करायचा आहे आणि प्रोसेस झालेला डेटा आपल्या उत्तराची गरज पूर्ण करणार आहे. मी बऱ्याचदा सांगतो की जे काय आपण वाचतो आहोत हे रॉ मटेरियल आहे. तो मातीचा गोळा जो आहे, चिखल आपण जो मळून ठेवतो तसा चिखल आहे. आणि मग आयोगाने समजा प्रश्न विचारला की आम्हाला हत्ती बनवून द्या, तर त्या गोळ्यातून आपल्याला हत्ती बनवून देता आला पाहिजे, त्याच गोळ्यातून आपल्याला एखादा बैल बनवून देता आला पाहिजे. म्हणजे जशी प्रश्नाची गरज आहे तसा हा डेटा आपल्याला प्रोसेस करता आला पाहिजे. आणि हे आपण शिकतो कुठं, या बेसिक पासून. हे कसं, हे उदाहरणांच्या आधारे मी तुम्हाला सांगतो. एनसीईआरटीचे मी 2 प्रश्न घेतलेले आहेत आणि हे प्रश्न अतिशय दर्जेदार आहेत, जे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून किंवा परीक्षेच्या धर्तीवरती आपल्याला तयार करणारे प्रश्न आहेत. ज्यास आपण एनसीईआरटीची पुस्तकं वाचू त्याच्या मागे या एक्झरसाइज मधलेच हे 2 प्रश्न मी उचललेले आहेत. पहिला प्रश्न आपण पाहूया, ज्याच्यामध्ये बघा काय विचारलेलं आहे. हाऊ डज डेमोक्रेसी प्रोड्यूस अन अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह अँड लिजिटिमेट गव्हर्नमेंट. डेमोक्रेसी कशा प्रकारे एक अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह आणि लिजिटिमेट गव्हर्नमेंट जे आहे ते तयार करतं किंवा त्याला प्रोत्साहन देत असतं, हे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर इथं लिहायचं आहे. आता इथं ज्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की एक महत्वाची कन्सेप्ट आहे डेमोक्रेसी. जोपर्यंत तुम्हाला ही डेमोक्रेसी संकल्पना समजत नाही तोपर्यंत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते लिहू शकत नाही.
आणि मग एनसीईआरटी मधून ज्यावेळेस हा डेमोक्रेसीचा चॅप्टर तुम्ही वाचाल आणि ही डेमोक्रेसीची संकल्पना तुम्ही समजून घ्याल, त्यावेळेस निश्चितपणे या मुद्द्यांच्या आधारे प्रश्नाची डिमांड काय आहे की कशा प्रकारे अकाउंटेबल, रिस्पॉन्सिव्ह आणि लिजिटिमेट गव्हर्नमेंट जे आहे ते डेमोक्रेसी प्रोड्यूस करत आहे, तर या मुद्द्यांना धरून तुम्ही डेमोक्रेसीची मांडणी कराल आणि या प्रश्नाची गरज पूर्ण कराल. हे एवढ्या दर्जाचे प्रश्न एनसीईआरटी मध्ये दिलेले आहेत आणि या प्रश्नांची उत्तरं ज्यावेळेस आपण एक एक करून लिहायला लागू त्यावेळेस निश्चितपणे आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे. तुम्ही जर डिरेक्टली पीवायक्यू लिहायला घेतले किंवा डिरेक्टली टेस्ट सिरीज मधले प्रश्न लिहायला घेतले तर तुमचं धाडस हे उत्तर लेखनाकडे जाणार नाही. तुम्ही उत्तर लेखनामध्ये तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होऊ शकते, पण इथं जे काय आपण वाचलेलं आहे त्याच धर्तीवरती आपण प्रश्नांची उत्तरं लिहित गेलो तर निश्चितपणे आपला कॉन्फिडन्स वाढणार आहे आणि आपल्या या आन्सर रायटिंगला एक चांगली सुरुवात होऊ शकते किंवा आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह व्हायला इथून निश्चितपणे मदत होऊ शकते. अजून एक प्रश्न पाहूयात. 11वीच्या एनसीईआरटी मधला प्रश्न आहे ज्यामध्ये बघा काय विचारलेलं आहे. इंडियन इलेक्टरल सिस्टीम एम्स ॲट एन्श्युरिंग रिप्रेझेंटेशन ऑफ सोशियली डिसएडव्हान्टेज सेक्शन्स. हा प्रश्न तुम्हाला कदाचित वाटेल की मी पीवायक्यू मधून उचललेला आहे की काय, पण त्याच धर्तीचा प्रश्न एनसीईआरटीच्या एक्झरसाइज मध्ये दिलेला आहे. बघा, इंडियन इलेक्टरल सिस्टीम एम्स ॲट एन्श्युरिंग रिप्रेझेंटेशन of socially disadvantaged sections. However, we have only 12% women members in our legislatures. What measures would you suggest to improve the situation? म्हणजे आपल्या लेजिस्लेचर कायदे मंडळाचा विचार केला तर 12% फक्त महिलांना प्रतिनिधित्व आहे. मग हे प्रमाण वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही कोणते उपाय सजेस्ट कराल? कॉन्टेक्स्ट आहे की इंडियन इलेक्टरल सिस्टीम, भारताची जी काही निवडणूक प्रणाली आहे तर ते काय करत आहे, सोशली आणि डिसएडव्हान्टेज सेक्शनला रिप्रेझेंटेशन देण्याचा एक सुनिश्चिती देत आहे आणि त्याच आधारावरती हे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही काय उपाय सजेस्ट कराल? अशा धर्तीचा प्रश्न हा विचारलेला आहे. याच्यावरती चॅप्टर आहे आणि त्या चॅप्टरवरतीच आधारित हा प्रश्न आहे. मला सांगा, जर तुम्ही एनसीईआरटी वाचतच असताना अशा स्वरूपाचे प्रश्न सोडवत गेलात तर तुमचा कॉन्फिडन्स वाढणार आहे की नाही? तुम्हाला याच्यामध्ये तो कॉन्टेक्स्ट आहे किंवा त्याच्यामध्ये दिलेली संकल्पना जी आहे, कन्सेप्ट आहे, ती कशा पद्धतीने समजलेली आहे हे तरी तुम्ही तुमच्या भाषेत लिहू शकता की नाही? या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला ते चेक करता येईल. या प्रश्नांच्या माध्यमातून आपल्याला ती सुरुवात करता येईल आणि आपल्या मनामध्ये एक भीती असते, आन्सर रायटिंग म्हणजे खूप मोठा टास्क आहे, आन्सर रायटिंग म्हणजे खूप जगापेक्षा काहीतरी वेगळं आहे का? तर निश्चित नाही. आपण शालेय वयात तेच करत आलो आहोत, फक्त इथं डिमांड वेगळी आहे, गरज वेगळी आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला थोडंसं ते मटेरियल किंवा तो डेटा जो आहे तो प्रोसेस करायचा आहे आणि त्याची सुरुवात कुठून होऊ शकते? स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी मधून. म्हणून या प्रश्नाचं उत्तर इथंच आहे की आन्सर रायटिंगची सुरुवात केव्हा? तर बेसिक फाउंडेशन पासून, म्हणजेच स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी ज्यावेळेस आपण वाचू त्याच वेळेस आपल्याला या उत्तर लेखनाची, आन्सर रायटिंगची सुरुवात करायची. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. आता तुम्ही म्हणाल की सुरुवात तर होईल, पण ही सुरुवात नक्की कशी करायची किंवा या आन्सर रायटिंगचं टेक्निक जे आहे ते नक्की कसं विकसित करायचं आहे, कशा पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो, याची चर्चा देखील आपण पुढच्या हाफमध्ये करणार आहोत. याच्यामध्ये जर आपण विचार केला तर उत्तर लेखनाची सुरुवात नक्की आता कशी करू, केव्हा करायची हे समजलं. स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी वाचत असतानाच आम्ही याची सुरुवात करू शकतो, पण आता कशी करायची आहे हे देखील आपण जाणून घेऊयात. सुरुवातीला आपल्याला जाणून घ्यावं लागेल की ही सुरुवात करत असताना आपल्याला परीक्षेची गरज जी आहे ती ओळखणं गरजेचं आहे. त्या परीक्षेचं स्वरूप म्हणजे सुरुवातीला आपण अभ्यासक्रम पाहतो आणि त्यानंतर ही पुस्तकं वाचायला घेतो, पण अभ्यासक्रमासोबत अजून एक महत्वाचा फॅक्टर आहे आणि तो म्हणजे पीवायक्यू. प्रिव्हियस इयर क्वेश्चन आपल्याला खूप चांगल्या प्रकारे गाईड करतात. प्रिव्हियस इयर क्वेश्चन दाखवत असतात की या परीक्षेची डिमांड नक्की कशा स्वरूपाची आहे. तुम्ही पॉलिटी वाचताय, हिस्ट्री वाचताय, जिओग्राफी वाचताय, पण या जिओग्राफीमध्ये प्रश्न कोणत्या स्वरूपाचे विचारले जाऊ शकतात. पॉलिटी जे आहे त्या पॉलिटीचा आतापर्यंतचा प्रश्न विचारण्याचा आयोगाचा कल कसा आहे. जिओग्राफी झालं, पॉलिटी झालं, मग हिस्ट्रीमध्ये काय डिमांड आहे आयोगाची किंवा प्रश्नांचं स्वरूप कशा स्वरूपाचं आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला पीवायक्यू पाहणं गरजेचं आहे. पीवायक्यू काय करतात, आपल्याला दिशादर्शन करतात आणि त्या माध्यमातून आपल्याला महत्वाचे टॉपिक लक्षात येतात. महत्वाचे घटक कोणते आहेत, आयोग कोणकोणत्या घटकावरती फोकस करत आहे, जेणेकरून या पीवायक्यूच्या माध्यमातून आपल्या अभ्यासाचा फोकस जो आहे तो क्लिअर राहतो.
जसं की पॉलिटीचा विचार केला तर गेल्या 5 वर्षात कंपॅरिझन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन टू दॅट ऑफ अदर कंट्रीज याच्यावरती सलग 5 वर्षात प्रश्न आहेत. पार्लमेंटरी कमिटीज वरती प्रश्न आहेत. याचबरोबर जे काय पीठासीन अधिकारी आहेत, प्रिसाइडिंग ऑफिसर, याच्यावरती प्रश्न आहेत. अशा वेगवेगळे सेक्शन जे आहेत ते जर आपण आयडेंटिफाय केले या पीवायक्यूच्या माध्यमातून तर आपला फोकस जो आहे तो क्लिअर होणार आहे. पीवायक्यूच्या माध्यमातून आपल्याला परीक्षेचा दर्जा लक्षात येतो. आता आपण एनसीईआरटीचे प्रश्न पाहिले, ते प्रश्न सुद्धा दर्जेदार होते, परीक्षेला अनुकूल असे प्रश्न होते. त्याच अनुषंगाने ज्यावेळेस आपण हे पीवायक्यू पाहू त्यावेळेस आपल्याला परीक्षेचा दर्जा, थोडक्यात प्रश्नांची काठिण्य पातळी काय आहे, इझी टू मॉडरेट आहे की मॉडरेट टू डिफिकल्ट आहे की फारच डिफिकल्ट आहे, हे आपल्याला कशावरून लक्षात येणार आहे, पीवायक्यूच्या माध्यमातून. आणि त्यामुळं हे पीवायक्यू सुरुवातीला आपण रेफर केले पाहिजेत. त्याच्या माध्यमातून परीक्षेचा दर्जा आणि दुसऱ्या बाजूला प्रश्नांचं स्वरूप देखील लक्षात येतं. कारण प्रश्न वेगवेगळ्या स्वरूपाचे आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाचे कीवर्ड असतात. त्यामध्ये असतं एक्सप्लेन, डिस्कस, कमेंट, आणि अशा स्वरूपाचे कीवर्ड जे आहेत ते आले की आपल्या उत्तराची संरचना बदलत असते. आणि त्याच्यातून आपल्याला प्रश्नांचं स्वरूप लक्षात येतं की प्रश्न काय दर्जाचे, कशा स्वरूपाचे विचारले जात आहेत. थोडक्यात मागच्या 2023 ची मुख्य परीक्षा UPSCची आहे, त्याच्यातला एक प्रश्न जस्ट आपण एक उदाहरण म्हणून घेऊयात. इंडिपेंडंट ज्युडिशियरी इज अ प्री रिक्विसिट ऑफ डेमोक्रेसी, कमेंट. म्हणजेच याच्यातून आपल्याला लक्षात येतं की अशा प्रश्नांवरती आपल्याला भाष्य करायला लावतायत, काही मुद्द्यांची चर्चा करायला लावतायत, एखादा मुद्दा विस्तृतपणे एक्सप्लेन करायला लावतायत. अशा स्वरूपाचे प्रश्न जर आपल्याला त्याचं स्वरूप लक्षात आलं तर तयारी करताना किंवा वाचत असताना देखील आपण त्याच काळजीने किंवा त्याच लक्षपूर्वक तो डेटा जो आहे तो वाचू शकतो. आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रश्नांच्या स्वरूपातून तयारीला एक चांगलं गायडन्स मिळत असतं. त्याचबरोबर प्रश्नांची संरचना आणि त्याचे कीवर्ड्स हे देखील लक्षात येतात. जसे हे कीवर्ड्स मी सांगितले, या कीवर्ड्स नुसार काय होणार आहे, प्रश्नांच्या बरोबरच आपल्या उत्तराची संरचना बदलणार आहे. डिस्कस म्हटलं की थोडं वेगळ्या प्रकारचं उत्तर येतं, कमेंट म्हटलं वेगळ्या प्रकारचं, एक्सप्लेन, एलॅबोरेट, क्रिटिकली इव्हॅल्युएट, असे अनेक कीवर्ड्स आहेत. आणि त्या कीवर्डचा अर्थ आपल्याला उलगडून घ्यायचा आहे आणि त्यानुसार उत्तराची रचना कशी बदलते आहे हे आपल्याला आन्सर रायटिंगसाठी समजून घ्यायचं आहे. त्यामुळं पीवायक्यूचा आधार सुरुवातीला घ्यायचा आहे. पीवायक्यू समजून घ्यायचे आहेत. पीवायक्यू समजले की आपल्याला अभ्यास करणं सोपं जातं, प्रश्नांचा पॅटर्न समजायला सोपं जातं. आणि एकदा प्रश्नांचा पॅटर्न कळाला, महत्वाचे घटक कळाले की आपल्याला रीडिंग जे आहे तर ते देखील आपल्याला लिमिटेड करता येतं, सोर्सेस लिमिटेड करता येतात. आणि त्या विविध घटकांचा अभ्यास करून किंवा विशिष्ट घटकांचा अभ्यास करून आपण ही तयारी अधिक व्यापकपणे चांगल्या पद्धतीने करू शकतो. यामध्ये पुढचा टप्पा आहे की आता बेसिक बुक आपण सांगितलं आहे की बेसिक पुस्तक वाचल्यापासून आन्सर रायटिंग सुरू करायचंय. पण बेसिक बुक कसे वाचायचे आहेत किंवा बेसिक बुक का वाचायचे आहेत हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. हे काय स्टेट बोर्ड आणि एनसीईआरटी जे आहेत हे काय करणार आहेत, आपल्या तयारीचा पाया जो आहे तो मजबूत करणार आहेत. हे वाचत असताना आपण काय करायचं आहे, कन्सेप्ट जो आहे ती कन्सेप्ट समजून घेण्यावरती भर द्यायचा आहे. फक्त फॅक्ट्स, फक्त डेटा, फक्त उदाहरणं गोळा करायच्या मागे लागायचं नाही. डेमोक्रेसी म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला समजलं तर त्यावर आधारित वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आपण लिहू शकतो. कॉन्स्टिट्यूशन का गरजेचं आहे, व्हाय डू वी नीड अ कॉन्स्टिट्यूशन, अशा संदर्भातलं चॅप्टर आहे बघा. कॉन्स्टिट्यूशन नसेल तर काय होईल आणि कॉन्स्टिट्यूशन असल्यामुळे काय फायदा होऊ शकतो, किंवा एखाद्या लोकशाही असेल तर काय होईल आणि लोकशाही नसेल तर काय होऊ शकतं, हे आपल्याला एनसीईआरटी मध्ये समजावून सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून, रिअल लाईफ उदाहरणांच्या माध्यमातून ते आपण समजून घ्यायचंय. ती कन्सेप्ट आपल्याला समजली पाहिजे, तरच आपल्या तयारीचा पाया भक्कम होऊ शकतो आणि नंतर मग आपण डेटा आणि फॅक्ट्स कडे जाऊ शकतो. तर त्यासाठी हे बेसिक बुक्स मधून आपण या कन्सेप्ट समजून घेऊयात. यानंतर पुढचा टप्पा आहे, याचा स्वाध्याय आपल्याला लिहायचा आहे. जसं मी सांगितलं की एक्झरसाइज आणि स्वाध्याय याच्यामध्ये खूप दर्जेदार प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांच्या माध्यमातून आपली आन्सर रायटिंगची एक चांगली सुरुवात होऊ शकते. त्यामुळे तो स्वाध्याय लिहायचा आणि हे लिहित असताना तुम्हाला ज्या काही कन्सेप्ट समजलेल्या आहेत त्या मांडायचा प्रयत्न करा. आपल्याला काय माहिती आहे ते लिहायचं नाहीये. याच्यामध्ये तुम्हाला जे काही हे वाचून समजलेलं आहे ते लिहायचा प्रयत्न केला तर आपल्याला लक्षात येतं की हे वाचल्यानंतर मला आकलन कितपत होतं आहे आणि हे आकलन झाल्यानंतर मी आन्सर रायटिंग मध्ये कितपत लिहू शकतो आहे.
याचं एक इव्हॅल्युएशन आपल्याला तिथं करता येईल आणि त्यामुळं आपल्याला समजलेला आपल्या भाषेत फार प्रमाणात ते लिहायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे आपल्याला जे काय फाउंडेशन आहे ते तर चांगलं होईलच, पण आन्सर रायटिंग मध्ये सुद्धा आपली मतं, आपले विचार या डेटाच्या आधारावरती आपल्याला मांडता येतील. तर हे बेसिक बुक्स आपण वाचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे आहे लिहायला सुरुवात करायची आहे. आता हे एक्झरसाइज संपल्यानंतर देखील आपण वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं, मग ते टेस्ट सिरीज असतील किंवा टॉपिक वाईज काही प्रश्न आपल्याला अवेलेबल होतील, तर त्या माध्यमातून टॉपिक वाईज आपण जर प्रश्न सोडवले तर त्याचा निश्चित बेनिफिट होतो. कारण तो टॉपिक आपल्याला कितपत समजलेला आहे हे आपल्याला आन्सर रायटिंगच्या माध्यमातून लक्षात येईल. किंवा आपल्याला एखादा टॉपिक समजला असं आपल्याला वाटतं, पण जेव्हा आपण उत्तरं लिहायला लागतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की डेटा कमी पडतोय, आकलन कमी पडतंय आणि हे लिहिल्याशिवाय आपल्याला कळणार नाही. आणि त्यामुळं ही लिहायला सुरुवात करायची आहे. मग लिहायला सुरुवात केल्यानंतर कसं करायचं आहे तर सुरुवातीला सोपे प्रश्न निवडा, सोप्या प्रश्नांची उत्तरं लिहायचा प्रयत्न करा. अगदीच अवघडाकडे जात बसू नका, त्यातून टेन्शन वाढेल, आपला इंटरेस्ट कमी होऊ शकतो. सुरुवातीला अगदी सोपे प्रश्न निवडायचे. हे सोपे प्रश्न लिहिल्यानंतर ओपन बुक टेस्ट सोडवा. ओपन बुक टेस्ट म्हणजे काय तर पाहून लिहा पण लिहायचा प्रयत्न करा. तुम्हाला कितपत लिहिता येतंय हे जज करण्याचा प्रयत्न करा त्याच्या माध्यमातून. सुरुवातीला अगदी एक दिवसाला एक प्रश्न जरी लिहिला तरी तुम्ही चालणार आहे. एक प्रश्न घ्यायचा आणि तो प्रश्न सोडवायचा प्रयत्न करा तरी देखील चालणार आहे, पण लिहायला सुरुवात करा. पुढे जाऊन दररोज काही ठराविक प्रश्न आपण सोडवू शकतो. ठराविक प्रश्न म्हणजे काय तर माझा वाचनासाठी मला एवढा काळ लागतो, माझा न्यूजपेपरसाठी एवढा वेळ आहे, रिव्हिजनला एवढा वेळ लागतो आणि मग माझ्याकडे 1 तास 2 तास शिल्लक राहतात. मग त्या 2 तासामध्ये सुरुवातीला तुम्ही एक प्रश्न लिहा, पण पुढे जाऊन स्पीड वाढणार आहे. मग डेली एक शेड्यूल तयार करून ठेवा. त्याच्यामध्ये मग डेलीचे 4 प्रश्न, डेलीचे 5 प्रश्न असं एक स्वतःचं एक टार्गेट ठरवा आणि त्या माध्यमातून एक ठराविक एक आकडा या प्रश्नांचा जो आहे तो पार करण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्या माध्यमातून जे आहे ते आपली उत्तरं जी आहेत ती अधिकाधिक लिहायचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही अधिक लिहाल तेवढं तुम्हाला 2 गोष्टी आहेत, अधिकाधिक शब्द आणि अधिकाधिक चांगल्या प्रकारे लिहिण्याचा प्रयत्न जो आहे तो तुमच्याकडून होऊ शकतो. याच्यानंतर अजून याच्यामध्ये एक महत्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे आपले उत्तर जे आहे ते आपणच मोठ्याने वाचलं पाहिजे. मी निश्चितपणे सांगतो, तुम्ही एखादं उत्तर लिहिलं आणि ते स्वतःहून जर मोठ्याने वाचायचा प्रयत्न केला तर निश्चितपणे त्याच वेळेस म्हणजे उत्तर लिहून झालं आणि तुम्ही वाचून काढलं तर त्या 5 मिनिटांमध्ये तुम्हालाच तुमच्या उत्तरामधल्या 4 चुका लक्षात येतील. अरे अशा पद्धतीचा मुद्दा मी मांडलाय पण इथं मी अशा पद्धतीने लिहू शकत होतो. इथं एखादं असं उदाहरण देखील मी दिलं असतं तर चांगलं झालं असतं. इथं माझं थोडं चुकलेलंच आहे, मी अजून चांगल्या पद्धतीने इथं लिहू शकतो. हे आपलंच आपल्याला आकलन होतं. त्यासाठी काय करायचं, आपण जे उत्तर लिहिलेलं आहे ते एकदा मोठ्याने वाचा. तुमच्या चुका तुम्हालाच कळतील आणि ज्या चुका कळलेल्या नाहीयेत त्या चुकानंतर तुमच्या शिक्षकांकडून ते उत्तर चेक झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येतीलच. पण आपल्या पातळीवरती आपण चुका आयडेंटिफाय करण्यासाठी एकदा उत्तर लिहून झालं की ते उत्तर मोठ्याने वाचलं पाहिजे. मग उत्तर लिहायला सुरुवात केल्यानंतर काय करायचंय, सुरुवातीला सोपे प्रश्न निवडा, त्यानंतर पाहून लिहायचा प्रयत्न सुरुवातीला करा, नंतर जाऊन तुम्ही न पाहता लिहू शकता. अगदी एक प्रश्नापासून सुरुवात करू शकता. पुढे जाऊन ठराविक प्रश्नांची एक मर्यादा ठेवा आणि त्या मर्यादेमध्ये आपण उत्तरं लिहू शकतो की एवढे डेली माझे झाले पाहिजे. आणि उत्तरं जी आहेत ती आपण स्वतःच अनालिसिस करण्यासाठी, स्वतःच इव्हॅल्युएट करण्यासाठी मोठ्याने वाचली तर निश्चितपणे आपल्या चुका आपल्याला कळतील. आता ही आन्सर रायटिंगची सुरुवात आपण करू शकतो निश्चितपणे. ही सुरुवात झाल्यानंतर आपल्याला पुढचा टप्पा आहे तो म्हणजे संपादकीय आणि मासिकांचा वापर. आपल्या उत्तर लेखनाचं कौशल्य आन्सर रायटिंग इम्प्रूव्ह करण्यासाठी आता आपण बेसिक बुक्स वाचत असतो, संदर्भ ग्रंथ वाचत असतो, पण आपल्याला जे काही संपादकीय आणि मासिके असतात, संपादकीय म्हणजे न्यूजपेपर मधलं एडिटोरियल आणि काही कुरुक्षेत्र, योजना यांच्यासारखे काही मंथली मॅगझिन्स आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरचे अंक असतात. वेगवेगळे विषय जे आहेत तर ते चर्चिले जातात, तर त्यांची देखील चर्चा म्हणजे मंथली मॅगझिन असतं आणि महिन्याभरात वेगळी थीम असते. प्रत्येक महिन्याला वेगळी थीम असते. आज शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती चर्चा असेल तर पुढच्या महिन्यात महिलांच्या प्रश्नांवरती असू शकतं, विमेन एम्पॉवरमेंट वरती असू शकतं, विज्ञान तंत्रज्ञानावरती असू शकतं. आणि मग त्या वेगवेगळ्या लेखमालेतून आपल्याला ते नॉलेज बिल्डिंग करणं, अपडेटेड राहणं, शासकीय आकडेवारी त्याच्यातून मिळत असते. तर ही जे काय वेगवेगळे जे काय वृत्तपत्रांमधले संपादकीय आणि ही मासिकं जी आहेत
ती आपण फॉलो केली पाहिजेत. त्याचा फायदा कशा पद्धतीने होतो तर सुरुवातीला आपण काय करायचं, या एडिटोरियल मधले लेख समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्की या आर्टिकल मध्ये लिहिलं काय आहे, लेखकाला काय म्हणायचं आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न करा. त्याचबरोबर त्याच्यातला भाषेचा ओघवतापणा आपण जाणून घेऊ शकतो की सुरुवात कशी केलेली आहे, पुढे लेखकाने जे काही टायटल दिलेलं आहे त्या टायटलच्या अनुषंगाने मुद्द्यांची मांडणी कशी केलेली आहे, तो त्याचा समारोप कसा करतो आहे, वेगवेगळ्या प्रकारे आपलं मत कसं पटवून देतो आहे, त्यातली भाषा किती अवघवती आहे, एक मुद्दा दुसऱ्या मुद्द्याशी कशा पद्धतीने कनेक्ट केलेला आहे, हे आपल्याला त्या संपादकीय आणि मासिकांच्या लेखातून समजतं. त्याचबरोबर जसं मी सांगितलं की मुद्द्यांची मांडणी कशा पद्धतीने केली आहे, सकारात्मक मुद्दे असू शकतात, काही नकारात्मक मुद्दे असू शकतात. मग समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा दैनंदिन जीवनातील वापर याच्यावरती जर लेख असेल तर त्यातले सकारात्मक मुद्दे देखील मांडलेले असतात आणि त्यातल्या अडचणी, समस्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यातील जे काही आव्हानं आहेत ती देखील मांडलेली असतात. मग हे मुद्द्यांची मांडणी कशा पद्धतीने तो लेखक करतो आहे हे आपल्याला याच्या माध्यमातून समजून घ्यायचं. हे मी आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून का सांगतोय, कारण आपल्याला उत्तरं प्रभावी लिहायची आहेत, चांगली लिहायची आहेत, ओघवती लिहायची आहेत. त्यासाठी या सगळ्या गोष्टींचा आपल्याला फायदा होणार आहे. याचबरोबर हे जे काय संपादकीय आहेत किंवा हे जे काय लेख आहेत याच्यामध्ये यांनी इंट्रो म्हणजे त्याची प्रस्ताविका कशी केलेली आहे आणि त्याचा समारोप किंवा त्यातून कन्क्लुजन कशा पद्धतीने काढलेलं आहे हे आपल्याला समजून घ्यायचं. कारण एखाद्या विषयावरती जर लेख लिहिला असेल तर डिरेक्टली मुद्दे कोण मांडत नाही, कुठून तरी सुरुवात केलेली असते आणि मग मुख्य विषयाला हात घातलेला असतो. मग तो कशा पद्धतीने सुरुवात करतो आहे आणि मग मुख्य विषयाची चर्चा झाल्यानंतर त्याचं कन्क्लुजन कशा पद्धतीने देतोय किंवा समारोपाकडे कशा पद्धतीने तो लेख जातो आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. त्यातून आपल्याला आपल्या उत्तरामध्ये कशा पद्धतीने आपण सुरुवात करू शकतो, मुद्दे कशी मांडू शकतो, भाषेचा ओघवतापणा कसा ठेवू शकतो, मुद्दे एक मुद्दा दुसऱ्या मुद्द्याशी कशा पद्धतीने कनेक्ट करू शकतो आणि त्या उत्तराचा समारोप किंवा शेवट कशा पद्धतीने करता येईल हे आपल्याला या मासिकांच्या लेखातून, दैनंदिन वर्तमानपत्रातले जे काही एडिटोरियल आणि संपादकीय आहेत त्याच्यातून आपल्याला शिकता येईल. आणि याच बरोबर हे लेख जे आहेत ते वाचून झाले की आपल्या भाषेमध्ये आपण त्याचा सारांश लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यातून पुन्हा आपल्या आन्सर रायटिंगला फायदाच होणार आहे. आपल्याला जे काय समजलेलं आहे, जे काय आकलन झालेलं आहे ते आपल्याला आपल्या भाषेत लिहिता येतंय का याचं देखील आपल्याला जजमेंट त्याच्या माध्यमातून येईल. त्यासाठी या संपादकीयचा आणि मासिकांचा वापर आपण वेळोवेळी करत गेलो तर त्यातून आपल्या उत्तर लेखनाला एक चांगली गती मिळणार आहे, उत्तर लेखन प्रभावी व्हायला मदत मिळणार आहे, आपली भाषा जी आहे ती सुधारायला मदत होणार आहे आणि उत्तराचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप चांगल्या प्रकारे बिल्टअप होणार आहे. त्यामुळं याचा वापर हा एक टप्पा आपल्या आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून आहे की आपल्याला आन्सर रायटिंग कसं करायचं आहे तर या टप्प्यातून आपल्याला पुढे जायचं आहे. पुढचा टप्पा आहे तो म्हणजे संदर्भ साहित्य जे आहे तर त्याचा वापर. संदर्भ साहित्याच्या संदर्भामध्ये खूप विद्यार्थ्यांच्या अडचणी असतात. सध्या आपल्याला खूप मोठं मार्केट अवेलेबल आहे. पुण्यामध्ये एबीसी चौकामध्ये तुम्ही गेलात तर सगळी पुस्तकांची दुकानं आहेत आणि मग पॉलिटीसाठी तुम्हाला 10 प्रकारची पुस्तकं, 10 प्रकाशनाची पुस्तकं मिळतात. हिस्ट्रीचा तर विचारच करू नका, इतके लेखक आहेत हिस्ट्रीचे. मग त्यातून पुस्तक कोणतं निवडायचं हा सगळ्यात मोठा टास्क असतो. इव्हन आपण एखाद्या सदाशिव पेठेतल्या झेरॉक्स सेंटरवरती गेलो तर तिथं देखील अनेक क्लासेसच्या नोट्स आहेत, त्यातली चांगली नोट कोणती उचलायची हे देखील आपल्याला कन्फ्युजन असतं. विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी पुस्तकं, या सगळ्या पुस्तकांचा आवाका लक्षात घेतला तर आपल्याला त्यातून स्टँडर्ड रिसोर्सेस चूज करायचे. असे रिसोर्सेस जे आपल्या अभ्यासक्रमाची फुलफिलमेंट करतील, अभ्यासक्रमाचे प्रत्येक टॉपिक, प्रत्येक घटक त्यातून कव्हर होईल. PYQ पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की हे पुस्तक योग्य आहे की नाही, ते जजमेंट आपल्याला घेतलं पाहिजे. आणि हे करत असताना आपले सिनियर्स, आपले मार्गदर्शक यांचं मार्गदर्शन घेऊन आपण लिमिटेड रिसोर्सेस वापरायचे आहेत. खूप सारी पुस्तकं मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. सुरुवातीला एखादं पुस्तक आपण वाचायला घेतो, मग पुढे जाऊन आपल्याला असं वाटतं अरे हे पुस्तक एवढं चांगलं नाही, दुसरं पुस्तक घेऊयात. दुसरं पुस्तक पुन्हा आपण सुरुवातीपासून वाचतो. 4-5 चॅप्टर वाचून झाल्यानंतर आपला मित्र येतो आणि आपल्याला सांगतो अरे हे पुस्तक वाचू नको, मार्केटमध्ये खूप चांगली नोट आली आहे, ती वाच, त्यातून सगळे मुद्दे कव्हर होतील. पुन्हा आपण ते पुस्तक टाकतो, ती नोट्स घेतो आणि ती वाचायला सुरुवात करतो. याच्यामध्ये काय होतं की आपला वेळ खूप गेलेला असतो आणि आपण त्याच मुद्द्यांमध्ये अडकलेलो असतो. तेच टॉपिक आपण रिपीटेडली वाचत असतो, आपला अभ्यास पुढे जात नाही. त्यामुळे सुरुवातीलाच स्पेसिफिक रिसोर्सेस जे आहेत ते फाइंड आउट करा, त्यासाठी इतरांची मदत घ्या.
मेंटॉर्स मार्गदर्शकांची मदत घ्या, शिक्षकांची मदत घ्या आणि त्या माध्यमातून स्पेसिफिक संदर्भ ग्रंथ चूज करा. हे संदर्भ ग्रंथ चूज केल्यानंतर त्या संदर्भ ग्रंथांच्या संदर्भात जसं मी इथं सांगितलं आहे की लिमिटेड रिसोर्सेस ठेवायचे आहेत. खूप फापट पसारा नको. एका विषयासाठी एक पुस्तक इनफ आहे. गरज पडली तरच आपण त्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन करण्यासाठी काही नोट्स घेऊ शकतो, पण केवळ व्हॅल्यू ऍडिशन पुरत्याच त्या पुन्हा पहिल्या पानापासून शेवटच्या पानापुरतं वाचायच्या नाहीत. तर तशा पद्धतीने आपल्याला लिमिटेड रिसोर्सेस ठेवायचे. त्याचबरोबर हे संदर्भ ग्रंथ वाचत असताना विषयानुसार आपल्याला काय करायचंय, टाइम टेबल करून ठेवायचं आहे की मला GS2 किती दिवसामध्ये संपवायचा आहे, GS3 मध्ये किती विषय आहेत, ते किती दिवसांमध्ये कशा पद्धतीने मी डिवाइड करून संपवू शकतो, याचं टाइम टेबल करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने हे संदर्भ ग्रंथ वाचायचे. पुढे एखादा टॉपिक ज्यावेळेस आपण वाचू तो टॉपिक वाचण्यापूर्वी आपल्याला त्याच्यावर आधारित PYQ पाहिजे. मी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि मग टॉपिक एखादा घटक वाचला, समजा प्रियांबल हा राज्यघटनेमधला टॉपिक आहे किंवा 1857चा उठाव हा टॉपिक आहे किंवा जॉग्राफी मधला एखादा फिजिकल जॉग्राफी मधला एखादा टॉपिक आहे, तो टॉपिक आपण वाचतो आहोत. तर हा टॉपिक वाचण्यापूर्वी त्याच्यावर PYQ काय आहे, प्रश्न कशा स्वरूपाचे विचारलेले आहेत हे आपण पाहायचे आहे. कारण जोपर्यंत आपण प्रश्न पाहणार नाहीत तोपर्यंत त्या टॉपिक मधल्या कोणत्या घटकांवरती फोकस करायचा आहे किंवा मागच्या वेळेस असा प्रश्न विचारला गेलेला आहे, पुढच्या वेळेस कशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो, याचं आकलन जे आहे ते आपल्याला या PYQच्या माध्यमातून येऊ शकतं. त्यामुळे टॉपिक वाचण्यापूर्वी PYQ पाहायचा आहे. त्याचबरोबर कमी शब्दात अर्थपूर्ण नोट्स आपल्याला बनवायचे आहेत. नोट्स बनवणं ही एक कला आहे. नोट्स बनवण्याच्या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांच्या तक्रारी असतात. नोट्स कशा बनवायच्या, मायक्रो नोट्स असाव्यात. पॉलिटीचा विषय जर असेल तर त्याच्यामध्ये स्पेसिफिक प्रोव्हिजन, त्याच्याशी रिलेटेड आर्टिकल, त्याच्याशी संदर्भात अमेंडमेंट, त्याचं इयर आणि अमेंडमेंटमुळे झालेला बदल, एवढ्याच गोष्टी आपण लिहू शकतो. पुढे जाऊन सुप्रीम कोर्टाचं त्याच्या संदर्भातलं एखादं जजमेंट असेल तर ते देखील आपण तिथं लिहू शकतो. फार सगळं काही लिहित बसायचं नाहीये, कारण वाचतानाच इतक्या चांगल्या पद्धतीने वाचूयात, कन्सेप्ट समजून घेऊयात की जेणेकरून केवळ त्या मायक्रो नोट्सवरून आपल्याला संपूर्ण पेज आठवलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपण या मायक्रो नोट्स काढायच्या. त्याचबरोबर याची रिव्हिजन वारंवार केली पाहिजे, कारण आपल्याला GSचा विचार केला मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळपास 13 विषयांचा अभ्यास करायचा असतो आणि या 13 विषयांचा अभ्यास करत असताना एक विषय संपवून आपण दुसऱ्या विषयाकडे जातो, दुसरा विषय संपवून तिसऱ्या विषयाकडे जातो. मग तिसरा विषय वाचत असताना पहिला विषय काय आपल्याला आठवत नाही, पुढचं पाठ मागचं सपाट अशा पद्धतीने आपला अभ्यास सुरू असतो. आणि हे टाळायचं असेल तर आपल्याला वीकली रिव्हिजन ही गरजेची आहे. ती रिव्हिजन केली पाहिजे. मग ते आठवड्याला, 15 दिवसाला, महिन्याला या टप्प्यांमध्ये आपण रिव्हिजन करू शकतो. त्याचबरोबर शेवटचा टप्पा या सगळ्या संदर्भ ग्रंथ वाचनातला आहे, ते म्हणजे प्रत्येक टॉपिक वाचून झाल्यावर त्याच्यावर आधारित टेस्ट सोडवा. टेस्ट सोडवा म्हणजे काय, त्या घटकावर आधारित प्रश्न आयडेंटिफाय करायचे. एखादा प्रश्नसंच आपण मिळवूयात बाजारातनं किंवा एखादा क्लास जर टॉपिक वाईज काही प्रश्न देत असेल तर ते प्रश्न आपण मिळवूयात आणि मग ते प्रश्न लिहायचा प्रयत्न करा, त्याची उत्तरं लिहा, जेणेकरून 2 गोष्टी होतील. हा टॉपिक आपल्याला कितपत समजलेला आहे ते कळेल, दुसरीकडे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस होईल आणि हे उत्तर लिहिल्यानंतर आन्सर रायटिंगच्या चुका तर लक्षात येतील, पण त्या टॉपिकमध्ये काही कमी राहिलेली असेल समजून घेण्यामध्ये तर ती देखील आपल्याला तिथंच क्लिअर करता येतील. त्यासाठी आपल्याला टॉपिक वाईज प्रश्न सोडवायचे आहेत. टॉपिक वाईज एक्झरसाइज किंवा स्वाध्याय जो आहे तो आपण याच्या माध्यमातून सोडवू शकतो आणि त्या माध्यमातून एकीकडे आपलं रीडिंग कंप्लीट होत जाईल आणि दुसरीकडे आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस ही सतत जी आहे ती चालू राहील. ही सतत राहणं का गरजेचं आहे, कारण वेळेनुसार माणूस प्रॅक्टिस मध्ये इम्प्रूव्हमेंट करत असतो. हळूहळू आपल्या चुका प्रत्येक टप्प्यावरती सुधारत असतो आणि एक एक पायरी जी आहे ते आपण वरच्या पायरीवरती जात असतो. त्यामुळं ह्या टॉपिक नुसारच आपण जर ही सगळी प्रोसेस फॉलो करत गेलो तर निश्चितपणे आपल्याला हा फायदा होणार आहे. त्यामुळं संदर्भ ग्रंथ वाचा आणि ते वाचत असताना या सगळ्या पायऱ्या फॉलो करा, निश्चितपणे तुम्हाला याचा फायदा होईल. पुढे आता हे संदर्भ ग्रंथ एखादा सगळा पूर्णपणे सोडवून झालेला आहे, सगळा वाचून झालेला आहे. समजा पॉलिटी हा विषय माझा संपलेला आहे, तर पॉलिटीवर आधारित किंवा जॉग्राफी संपलेला त्याच्यावर आधारित आपल्याला मॉक टेस्ट सोडवायचे आहेत. कॉम्प्रिहेन्सिव्ह मॉक टेस्ट सोडवण्याचे वेगळे फायदे असतात. काय फायदे असतात तर याच्यामध्ये आपल्याला उत्तराचं जे काय स्ट्रक्चर आहे त्याच्यावरती काम करता येतं.
ज्याच्यामध्ये इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन हे आपल्या उत्तराचं सर्वसामान्य स्ट्रक्चर आहे. पण कीवर्ड नुसार बदलणारं जे काय मेन बॉडीचं स्ट्रक्चर आहे ते देखील आपल्याला टेस्ट सिरीजच्या माध्यमातून जे आहे ते आत्मसात करता येतं, समजून घेता येतं, त्याच्यावरती काम करता येतं. त्यासाठी आपल्याला मॉक टेस्ट सोडवायची आहे. दुसऱ्या बाजूला वेळेचं व्यवस्थापन करता येतं. वेळेचं व्यवस्थापन म्हणजेच 20 प्रश्नांसाठी 3 तास आहेत, तर मला 10 प्रश्नांसाठी जे आहे ते 1.5 तास म्हणजेच 90 मिनिटांमध्ये आपल्याला 10 प्रश्न सोडवायचे आहेत. हे वेळेचं व्यवस्थापन करण्यासाठी आपल्याला टेस्टचा सरावच करावा लागेल, त्याच्याशिवाय आपल्याला हे टाइम मॅनेजमेंट जमणार नाही. त्यातून आपल्याला लक्षात येईल की 10 प्रश्नांसाठी मला किती वेळ लागतो आहे किंवा 1.5 तासामध्ये माझे किती प्रश्न सोडवून होत आहेत. हे आपल्याला एकदा कळालं की आपल्याला लक्षात येतं की आपल्याला स्पीड वाढवला पाहिजे. मग स्पीड कुठे आपला कमी पडतोय, सुरुवातीचे 2 प्रश्न मी चांगले सोडवतोय पण पुढे जाऊन माझा स्पीड खूपच कमी होतोय, शेवटचा प्रश्न तर मला अगदी अर्धा तास लागतोय, असं देखील काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत होतं. आणि मग या चुका जोपर्यंत आपल्या लक्षात येत नाहीत तोपर्यंत त्याच्यावरती आपण काम करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं, मॉक टेस्ट सोडवायची आणि त्याचा फायदा आपल्याला इथं होतो. या मॉक टेस्टच्या माध्यमातून काय होणार आहे, लिखाणाचा सराव होणार आहे. एका जागी बसून आपल्याला 20-20 प्रश्न सोडवण्याचं जे काही उत्तर लेखनाचं कौशल्य गरजेचं आहे ते आपल्याला इथं आपण डेव्हलप करू शकतो. जास्तीत जास्त प्रश्न लिहू शकतो. एकाच सिटिंग मध्ये आपण जास्तीत जास्त किती प्रश्नांची उत्तरं लिहू शकतो ते देखील आपल्याला इथून लक्षात येणार आहे. विषयाचं आकलन आपल्याला लक्षात येऊ शकतं की आपल्याला विषय कितपत समजलेला आहे. हा जो काय पॉलिटी मी वाचून संपवलाय तो नक्की मला समजलाय का, हे कशातून आपल्याला कळतंय, तर टेस्ट सिरीजच्या माध्यमातून. नसेल समजला तर पुन्हा आपल्याला जाऊन रिवाइज करता येतंय. जे टॉपिक आपल्याला समजलेले नसतील स्पेसिफिक त्याच्यावरती काम करता येतं. त्यासाठी आपल्याला विषयाचं आकलन जे आहे ते मॉक टेस्टच्या माध्यमातून आयडेंटिफाय करता येतं. दुसरं आहे विचार करण्याची क्षमता. प्रश्नांचं स्वरूप, प्रश्नांची डिमांड वेगवेगळी असते आणि त्यानुसार आपण विचार करतो आहोत का, आपण जे काय आकलन झालेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला प्रश्नाच्या गरजेनुसार ते मांडता येतं आहे का, हे आपल्याला जज करण्याचं एकमेव माध्यम म्हणजे मॉक टेस्ट. आणि मॉक टेस्टच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या गोष्टींवरती काम करता येतं आणि आपल्याला हे आन्सर रायटिंग जे आहे ते इम्प्रूव्ह करता येतं. हे काही आन्सर रायटिंगचे टप्पे आहेत ज्या माध्यमातून आपण हे सगळ्या गोष्टी करू शकतो. मात्र याच्यातला एक शेवटचा टप्पा बाकी आहे आणि हा शेवटचा टप्पा म्हणजेच सगळ्यात महत्वाची पायरी या आन्सर रायटिंगच्या दृष्टिकोनातून आहे आणि ती पायरी म्हणजेच इव्हॅल्युएशन आणि फीडबॅक. मूल्यमापन आणि अभिप्राय जोपर्यंत या सगळ्या गोष्टींचा मिळत नाहीये, तुमच्या उत्तराचा मिळत नाहीये, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की तुमचं आन्सर रायटिंग किंवा तुम्ही कोणत्या स्टेजला आहात. तो फीडबॅक मिळणं खूप गरजेचं आहे आणि या फीडबॅकच्या माध्यमातून काय होईल, आपल्याला प्रश्नाचं आकलन होत आहे का, की आपण प्रश्न समजून घेण्यामध्ये चुकतो आहोत हे आपल्याला लक्षात येईल. आपल्या उत्तराची संरचना योग्य आहे का, की उत्तराच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला बदल करावे लागतील हे देखील आपल्याला लक्षात येईल. आपली भाषा जी आहे ती ओघवती आहे का, की आपण आपल्या जी काय स्थानिक भाषा आहे, जसं आपण पश्चिम महाराष्ट्रात राहत असोल तर वेगळी भाषा, मराठवाड्यात वेगळी आहे, विदर्भात वेगळी आहे, कोकणात वेगळी आहे. आणि मग ज्यावेळेस आम्ही उत्तरं चेक करतो त्यावेळेस या भाषेचा प्रभाव उत्तरामध्ये आपल्याला दिसून येतो. मराठीमध्ये कोकणातली जी काय मुलं आहेत, विशेषतः रायगडच्या परिसरातली किंवा रत्नागिरी सिंधुदुर्ग परिसरातली, यांची भाषा एक वेगळीच भाषा आहे आणि त्याच्यामुळं उत्तरामध्ये यांचे एक वेगळे वर्ड जे आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यामुळं या भाषेवरती आपल्याला काम करावं लागेल. दुसऱ्या बाजूला ही कनेक्ट करणारी भाषा आहे का, ओघवती भाषा आहे का, एका मुद्द्याकडून दुसरीकडे जाताना त्याच्यामध्ये अंतर वाटत नाहीये का, का डिरेक्टली ते कनेक्ट होत आहे भाषेच्या माध्यमातून, हे आपल्याला त्या माध्यमातून जज करता येईल, इव्हॅल्युएट करता येईल. त्याचबरोबर विषयाचा आवाका कितपत आहे आपल्याला ते लक्षात येईल. हे सगळं इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून समजून घेता येईल आणि फीडबॅकच्या माध्यमातून नक्की कोणत्या सुधारणा करणं अपेक्षित आहे हे आपल्याला फीडबॅक समजावून सांगतो. आपल्या उत्तरामध्ये असणाऱ्या सकारात्मक बाबी, चांगल्या गोष्टी काय आहेत या देखील हा फीडबॅक आपल्याला सांगतो आणि त्याचबरोबर ज्या काही सुधारणा आहेत या सुधारणा देखील आपल्याला फीडबॅकच्या माध्यमातून लक्षात येतात. या सुधारणा करणं का गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण हा आपला अभ्यासाचा टप्पा आहे. हे या ठिकाणी आपण चुकत शिकत असतो. मग या सुधारणा नक्की कोणत्या करायच्या आहेत, माझ्यातल्या कमतरता कोणत्या आहेत, याच टप्प्यावरती आपल्याला लक्षात आल्या तर त्या आपण हळूहळू टप्प्यानुसार इम्प्रूव्ह करत जाऊ आणि ज्यावेळेस आपण मुख्य परीक्षेला अपिअर होऊ त्यावेळेस आपण खूप चांगल्या पद्धतीने इम्प्रूव्ह झालेलो असो. कारण मुख्य परीक्षांमध्ये जर आपण या चुका करत बसलो तर तिथं सुधारणेला वाव नाही.
तिथं आपल्या मार्क्स जे काय आहेत 1750 पैकी मिळणारे त्या मार्क्स मध्ये कमीच मार्क्स आपल्याला मिळू शकतात. पण ते मार्क्स जर आपल्याला वाढवायचे आहेत, आपली ड्रीम पोस्ट जर आपल्याला मिळवायची आहे, एक स्पेसिफिक गुणांचं टार्गेट आपण ठेवलेलं आहे, तर आपल्याला या अभ्यासाच्या टप्प्यावरतीच या चुका केल्या पाहिजेत मी म्हणेल, कारण चुका केल्याशिवाय त्याच्यामध्ये सुधारणा होत नाहीत. आणि त्यामुळं या चुकांमधून आपण शिकत गेलं पाहिजे आणि शिकता शिकता आपण परफेक्ट जे आहे ते झालो पाहिजे. आणि एकदा का आपण परफेक्शन कडे जायला लागलो तर मुख्य परीक्षेची भीती वाटणार नाही. आपला कॉन्फिडन्स खूप चांगला वाढलेला असेल. मुख्य परीक्षेला ज्यावेळेस आपण कॉन्फिडन्सनी सामोरे जाऊ त्यावेळेस आपली उत्तरं देखील तितकीच प्रभावी असतील आणि आपला रिझल्ट देखील तितकाच चांगला पॉझिटिव्ह असणार आहे. आणि त्यामुळं या सगळ्या टप्प्यांमध्ये आपल्याला उत्तर लेखनाचा सराव जो आहे तो पार पाडायचा आहे. हे सगळे टप्पे आपल्याला लक्षात घ्यायचे आहे आणि त्यातूनच या उत्तर लेखनाची सुरुवात या पद्धतीने आपण करू शकतो. मला असं वाटतं की उत्तर लेखनाची सुरुवात कधीपासून ते उत्तर लेखनाची सुरुवात कशी इथपर्यंतची सगळी उत्तरं तुम्हाला मिळाली असतील. आता तुम्ही म्हणाल की सर हे सगळे टप्पे आम्हाला लक्षात आलेले आहेत, पण ज्यावेळेस तुम्ही सांगता की टॉपिक वाईज आम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत, ते प्रश्न सोडवून त्याचं इव्हॅल्युएशन करायचं आहे, त्याच्यामध्ये फीडबॅक मिळवायचा आहे, तर हे सगळं आम्हाला मिळणार कुठे किंवा याचा आम्ही फायदा कशा पद्धतीने करून घेऊ शकतो. तर यासाठी मला सांगायला तुम्हाला आनंद वाटतो, द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर गेल्या काही वर्षापासून एक खूप महत्वाचा एक प्रोजेक्ट जो आहे तो आपण राबवतो आहोत. आपल्याकडे स्वाध्याय नावाचा एक प्रोजेक्ट आहे. हा आन्सर रायटिंगला डेडिकेटेड केलेला प्रोजेक्ट आहे. या माध्यमातून आपण काय करतो आहोत की युपीएससीचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण डिकोड केलेला आहे. या अभ्यासक्रम डिकोड केल्यानंतर प्रत्येक टॉपिक वरती आपल्याकडे असाइनमेंट्स आहेत आणि या असाइनमेंटच्या माध्यमातून आपण काय करतो आहोत, विद्यार्थ्यांचा उत्तर लेखनाचा सराव करून घेतो. हा सराव करून घेत असताना आपण काय करतो आहोत, तर विद्यार्थ्याला 3 लेअर मेंटर सपोर्ट देतो. वर्षभराचं पर्सनल मेंटॉरिंग असतं. वर्षभर त्या विद्यार्थ्यासोबत आपण भेटत असतो. त्याला वर्षभराचं प्लॅनिंग आधीच दिलेलं असतं की पॉलिटी तू कधी संपवायचा आहे, GS2, GS3, GS1 आणि त्यातले वेगवेगळे विषय कधी कधी आपण संपवायचे आहेत. मग नुसते संपवायचे का, तर नाही, विद्यार्थ्याला टार्गेट दिलं जातं. वीकली टार्गेट असतं की आठवड्यामध्ये जर समजा पॉलिटी घेतला तर प्रस्तावनेपासून तर मूलभूत हक्कांपर्यंतचे टॉपिक तुला वाचायचे आहेत. ते वाचल्यानंतर त्याच्यावरची उत्तरं द्यायची आहेत. ती उत्तरं तू सबमिट कर, मग त्याच्यावरती इव्हॅल्युएशन करून त्याच्यावरती फीडबॅक दिला जाईल. त्यातल्या सकारात्मक गोष्टी सांगितल्या जातील आणि सुधारणा देखील सुचवल्या जातील. या सुधारणा त्या फीडबॅक पाहून विद्यार्थ्याला लक्षात येतं की मला काय इम्प्रूव्हमेंट करणं गरजेचं आहे, याचबरोबर माझ्यामध्ये कोणत्या चांगल्या गोष्टी आहेत ज्या मी कॅरी फॉरवर्ड करू शकतो, पुढे घेऊन जाऊ शकतो. आणि अशा प्रत्येक घटकावरती असाइनमेंट असल्यामुळे प्रत्येक घटकाची तयारी ही खूप चांगल्या पद्धतीने होते. एकदा लिहिल्यामुळे 3दा रिवाइज देखील होतं, कारण तो विद्यार्थी लिहित असताना एकदा लिहित पण असतो, मनामध्ये त्याची ती सगळं प्रक्रिया चालू असते आणि उत्तर लिहिल्यानंतर पुन्हा तो ते उत्तर बरोबर लिहिलंय की नाही एकदा वाचून देखील बघतो. त्यामुळे 3दा त्याची रिव्हिजन होत असते. त्यामुळे तो घटक अजून पक्का होत असतो. तर तशा माध्यमातून आपण हे जे आहे ते आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करून घेतो. अमॅकसवर आधारित मूल्यमापन आणि नियोजन असतं. संपूर्ण वर्षभराचं नियोजन आपण विद्यार्थ्यांना देतो, ज्यामध्ये सूक्ष्म स्वरूपाचं नियोजन असतं. विद्यार्थ्यांच्या सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याचा डाएट, त्याच्या वेगवेगळ्या विषयांची तयारी, रिव्हिजन, त्याची झोप, या सगळ्या गोष्टी पर्सनल स्वरूपात डिस्कस केल्या जातात आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार त्याचं नियोजन जे आहे ते मायक्रो लेवलला करून दिलं जातं. त्याचबरोबर टार्गेट ओरिएंटेड मंथली आणि वीकली शेड्यूल असतं. टार्गेट असतं, एक आठवड्याचं टार्गेट असेल तर निश्चितपणे आपण आठवड्याभर अभ्यास करू. पण मी जर आज तुम्हाला सांगितलं की पॉलिटीचं पुस्तक वाचायचंय, आपण 2 महिन्यांनी भेटू, तर तुम्हाला लक्षात येतं की 2 महिन्यांनी सरांना भेटायचंय, बघूयात, वाचूयात. पण मी तेच सांगितलं की डेली तुला एक टॉपिक करायचा आहे. 8 दिवसात 8 टॉपिक झाले पाहिजेत. 9व्या दिवशी आपण भेटणार आहोत, तर डेली तुम्हाला ते टार्गेट कंप्लीट करणं आहे. कारण 9व्या दिवशी मी विचारणार आहे की तू 8 दिवसामध्ये काय केलेलं आहे. त्यामुळं केवळ अभ्यासाला मार्गदर्शन नाही, तर विद्यार्थ्याकडून ही सगळी तयारी करून घेण्याचं काम आपण या स्वाध्यायाच्या माध्यमातून करतो. मूल्यांकन करत असताना घटकनिहाय आणि उपघटकनिहाय प्रश्नांचा सराव, त्यामध्ये 2000+ प्रश्न आणि त्याचे मॉडेल आन्सर आपण प्रोव्हाइड करतो. तज्ञ मार्गदर्शकांकडून प्रत्येक विषयाचा एक मार्गदर्शक असतो, मेंटर असतो, तो तुम्हाला विषयाची स्ट्रॅटेजी शेअर करतो आणि तुमच्या उत्तरांमध्ये चेक करून फीडबॅक देत असतो. आठवड्यातून 1 दिवस निबंधाचं टेस्ट देखील होत असतं. त्याचबरोबर प्रत्येक विषयाचा
मार्गदर्शक व्हिडिओ तुम्हाला इथं अवेलेबल होत असतो। ही आपली स्वाध्याय आन्सर रायटिंग बॅच जी आहे ते आता सुरू होते आहे, ज्याच्यामध्ये लिमिटेड सीट आहेत। तुम्हाला जर आन्सर रायटिंगचं महत्व पटलं असेल, मुख्य परीक्षेमध्ये अधिकचे गुण घ्यायचे असतील आणि आपला आन्सर रायटिंग वीक आहे, त्याच्यामध्ये आम्हाला खूप काम करायचं आहे आणि माझा अभ्यास होत नाहीये, मला टार्गेट ओरिएंटेड अभ्यास करायचा आहे, अशा जर काही प्रॉब्लेम्स तुम्हाला असतील तर निश्चितपणे स्वाध्याय नावाचा प्रोजेक्ट तुमच्यासाठीच आहे असं मी म्हणेन। तर हा स्वाध्याय नावाचा प्रोजेक्ट देखील सांगणं गरजेचं होतं, कारण आन्सर रायटिंगची गरज ओळखून आपण त्याला डिझाईन केलेला आहे आणि परीक्षेच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स आपण ऍड केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, आज आपला जो काही टॉपिक होता, उत्तर लेखनाची सुरुवात नक्की कधी आणि कशी केली पाहिजे या दृष्टिकोनातून आपण विस्तृतपणे आज चर्चा केलेली आहे। द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। थँक्यू।